हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेतच असाल, मी पण मजेतच आहे. चला तर मग आज आपण आहे ना चिकन 65 बनवणार आहोत. थंडीचे दिवस आहेत, खाण्यासाठी खूप चविष्ट अशी रेसिपी आहेत आणि झटपट होते. आपण हे चिकन घेतलेले, पाव किलो चिकन घेतलेले, स्वच्छ धुवून घेतलेले, साफ करून घेतलेले. आता आपण त्याच्यात आहे ना लाल तिखट टाकून घेणार आहोत. चवीनुसार टाकायचं तिखट तुम्ही. हळद टाकून घेतलेली आहे, गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि जिरा आणि धना पावडर टाकून घेतलेली. थोडंसं आपण आहे ना जाडसर आपण दळून लसूण टाकून घेतलेला आहे, अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली आहे, चिली सॉस टाकून घेतलेला आहे, डार्क सोया सॉस टाकून घेतलेला आहे, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, दही टाकून घेतलेलं आहे आणि 2 चमचे आपण कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि 2 चमचे मैदा घेणार आहोत. हे प्रमाण आपल्याला बेस्ट होतं, याच्यासाठी कुरकुरीतही होतात, जास्त व्यवस्थित तयार होतात एवढ्या प्रमाणात. आणि शेवटी आपण लिंबू टाकून घेणार आहोत. लिंबू पिळून घेतलेला एक या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि थोडी त्याच्यात आहे ना काळी मिरी टाकणार आहोत. काळी मिरीची पूड टाकून घेतलेली एक आणि एक कांदा फोडून टाकून घेतलेला आहे, कारण चिकन 65ला कढीपत्ता आणि हे अंडा लागतंच, त्याच्याशिवाय ते पूर्ण होतच नाही. अशा पद्धतीने आपण आता 15 मिनटं रेस्ट करून घेतले. इकडं तेल तापून घेतले. 15 मिनटं रेस्ट झाल्यानंतर आपण आहे ना व्यवस्थित एक चमच्याने साह्याने सोडून घेतलेले. अशा पद्धतीने तेलात बघू शकता, चवीला खूप छान होतात. आता आपण हे कमी आचेवरच शिजून घेणार आहोत, चिकन शिजलं पाहिजे म्हणून. छान असं शिजून घेतले. बघू शकता किती छान कलर आलेला आहे. चवीला तर खूप अप्रतिम होतं. करून बघा तुम्ही एकदा. आणि स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका. आणि खूप झटपट अशी रेसिपी आहे, पटकन तयार होते आणि कुठेच चूक होत नाही आहे हे बनवताना. कशी बनवले तरी चवीने अप्रतिमच होते. फक्त इन्ग्रेडियंट टाकताना व्यवस्थित टाकायचे आपण. आता आपण दुसरी बॅच पण करून घेत आहोत. बघू शकता आपण आता दुसरी बॅचही करून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला एक हे करून दाखवते, फोडून दाखवते. बघू शकता छान असे तयार झाले, व्यवस्थित शिजलेले आहेत. आता आपण आहे ना चिकन 65 म्हटल्यानंतर त्याला थोडासा तडका दिला पाहिजे. तर तडक्यासाठी मी थोडं तेल घेतलं, एक हिरवी मिरची कापून घेतली, लसूण थोडंसं अर्ध सगळं वाटून घेतलेले आहे, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे, त्याची फोडणी दिली आहे आणि आता आपण त्याच्यात ते टाकून घेत आहोत. व्यवस्थित परतून घेणार आहेत आणि लसूण हा कच्चाच ठेवायचा आहे, जास्त परतवायचा नाही आहे. या पद्धतीने बघू शकता 2 मिनटं परतून झाल्यानंतर आपल्याला तसंच काढून घेणार आहोत. बघू शकता आपण चिकन 65 खूप किती सुंदर रेडी तयार झालेले. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी आवडली की नाही आवडली. आवडली असेल तर लाईक शेअर करा, नाही आवडली तर कमेंट करा. थँक्यू आणि सबस्क्राईब करायला